एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले। मुंबई महापालिका जागा वाटपाचं सूत्र ठरणार असल्याची देखील माहिती समोर येते। एकनाथ शिंदे मध्यरात्रीच अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत। गेल्या 1.5 तासांपासून एकनाथ शिंदे मोदींच्या निवासस्थानी आहेत। तर या भेटीदरम्यान आगामी निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई महापालिका जागा वाटपाचं सूत्र ठरणार अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, गेल्या 1.5 तासांपासून एकनाथ शिंदे मोदींच्या निवासस्थानी आहेत। मुंबई महापालिकेचे जागा वाटपाचं सूत्र या भेटीनंतर ठरू शकतं अशी देखील शक्यता वर्तवली जाते। नक्कीच प्राची, 10:30 वाजता श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानाहून एकनाथ शिंदे जे आहेत 10:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी निघाले। मात्र अर्धा तास झाला आहे या भेटीसाठी असं समजून येत आहे सूत्रांकडून। पण महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही सदिच्छा भेट तर सांगण्यात येत आहे, पण मात्र राजकीय पण ही भेट असू शकते। कारण की नक्कीच राज्यांचे जे मुद्दे आहेत, राज्यांचे जे राजकीय मुद्दे आहेत, खास करून स्थानिक स्वराज्य संस्था जे येणाऱ्या काळात होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर ही राजकीय बैठक पण असू शकते, हेही समजून येत आहे। आता सध्याच्या घडीला 3 महत्त्वाचे मुद्दे जे आपल्याला समजून येत आहेत, जे चर्चेचा भाग असू शकतात, ते म्हणजे सर्वात पहिले येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात 12 नोव्हेंबरला आपण बघितलं तर उद्धव ठाकरे गट वर्सेस एकनाथ शिंदे गट म्हणजे सेना वर्सेस सेना ची सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। म्हणून त्यासाठी एक मोर्चेबंदी म्हणून इथे जे पोचले आहेत का, हा नक्कीच एक चर्चेचा भाग असू शकतो। कारण की उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार ही सुनावणी लवकरात लवकर व्हावी, खास करून स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर व्हावी, असं त्यांचं एक कुठे ना कुठे पुश आहे। त्याच्याच संदर्भात कुठे बघितलं तर न्यायालयाने आता ते 12 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे। आणि म्हणून आता सगळं लक्ष, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीवरती आहे। तर हा नक्कीच एक सुनावणी, हे नक्कीच एक चर्चेचा भाग असू शकतं। त्याचबरोबर आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिका या संदर्भात आता भाजप ज्या प्रकाराने आपलं एक वर्चस्व दाखवत आहे, म्हणजे 150 जागांना घेऊन एक अनाउन्समेंट केली आहे, त्यासाठी पण कुठे ना कुठे चर्चा होऊ शकते। कारण की ही पहिलीच म्हणजे एकनाथ शिंदे यांची सेना झाली त्यानंतरची पहिलीच महानगरपालिका आहे। आणि महानगरपालिका आणि शिवसेना हे वर्षानुवर्षापासून जुडलेले आहेत। म्हणून नक्की शिवसेनाला जास्त सीट्स मिळायला पाहिजे का, किमान आता जी सांगितलं झालं होते 60 ते 70 च्या दरम्यान ज्या सीट्स दिल्या त्याच्यापेक्षा जास्तच असायला पाहिजे, 100 पर्यंत हे सीट्स व्हायला पाहिजे, असं शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाचं म्हणणं आहे। म्हणून त्यावरती तेही एक चर्चेचा भाग असू शकतो। आणि तिसरं म्हणजे बाकीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत, बाकीच्या ज्या भागात आहेत, मग ते ठाणे म्हणा जे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा बालकिल्ला आहे, किंवा पुणे, नाशिक म्हणा, या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने जे एक आपण बघतो तर जे एक जागा वाटप अजून झाली तर नाही आहे, पण नेमकं महायुती एकत्र म्हणून कशी लढायची, काय नेमकं एक स्वर असायला पाहिजे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत, या सगळ्यांच्या बाबतीत चर्चा होणार आहे असं समजून येत आहे। आणि आत्ताच इनफॅक्ट काहीच वेळात आपल्याला हेही समजतं आहे की एकनाथ शिंदे परत इथे पोहोचतात, त्यांच्या निवासस्थानी पोहोचतील। मात्र बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय यातली इनसाइड स्टोरी लवकरच समोर येणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।